काल रात्री आपल्या एका भावाचा मेसेज आला. म्हणला तुझे व्हिडिओ लय भारी असतात. खरं सांगतो भावांनो, लय भारी वाटलं आणि कुणाला तरी आपली किंमत आहे हे बघून तर लयच बरं वाटलं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला. पावसामुळे वातावरण पण एकदम बाहेर झालं होतं, त्यामुळे मूड एकदम फ्रेशच झाला. मग जिममध्ये पोहोचल्यावर बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. आजचा विषय होता चेस्ट आणि ट्रायसेप्सचा. मग सुरुवातीला चेस्टचे सगळे सेट आज डंबेल्सवरच घेतले, कारण स्मिथ मशीनवर खूपच गर्दी होती. त्यानंतर एकदम हार्ड ट्रायसेप्स वर्कआउट केला आणि सरजींनी व्हिडिओ घेतला होता, त्यामुळे व्हिडिओ पण एकदम टॉपचा झाला होता. त्यानंतर 20 मिनिटं इनलाईन वॉकिंग करून आपला आजचा सेशन कंप्लीट केला. मग वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचल्यावर फ्रेश होऊन मस्त ओट्स खाल्ले. नंतर आवरून निघालो आपल्या उद्योगाला. आणि आज सोमवार असल्यामुळे येता येता गेलो महादेवांच्या मंदिरात. मग त्यांचे दर्शन घेऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि येताना भेटला आपला टॉपचा बंडा. मग निघालो जरा राऊंड मारायला. येताना अण्णांकडून नाश्त्यासाठी इडली घेतली आणि शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं. नेहमीप्रमाणे बाहेरचा काउंटर साफ करून सगळा सेटअप लावला. नंतर शॉपमधली सगळी साफसफाई करून घेतली आणि देवपूजा केली. नंतर मस्तमध्ये नाश्ता करून घेतला. थोड्या वेळानं आपल्या भावाकडून थंड पाणी भरून घेतलं. नंतर आपला भावाला गाडीची पेढी घेऊन मग त्याला पण एक पेढा खायला घातला आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गेलो वेलनेस मेडिकलमध्ये, कारण आपल्या गोळ्या संपल्या होत्या त्या घेतल्या. परत म्हणलं गोळ्या सुकल्यावर येण्यासारखं करायला नको. मग तिथनं कॅफेत आल्यावर आली फ्राईकची ऑर्डर. एकदम टॉपमध्ये रेडी करून दिली कस्टमरला आणि बघ कशी रेडी करून दिली भाऊंनो. त्यानंतर मस्त दुपारी जेवण केलं. त्यानंतर पुन्हा आली हॉट कॉफीची ऑर्डर. ती पण एकदम टॉपमध्ये रेडी करून दिली. पण विषय असा झाला की बनवतानाचा व्हिडिओ काय घेता झाला नाही. नंतर पुन्हा आली फ्राईजची ऑर्डर आणि तेल जास्त तापलं होतं, त्यामुळे हाताला जरा भाजलं. पण ऑर्डर एकदम टॉपचीच रेडी करून दिली. आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे बनवली आपली फेवरेट ब्लॅक कॉफी आणि कॉफी बनवून आपला आजचा विषय एंड केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.